वळूया पुढल्या बातमीकडे. अजित पवारांच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. आरडाओरड करणाऱ्या या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नांदेडमध्ये गोरठेकर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी ही घटना घडली आहे. माझा ऐक तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बहिराजाव, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागले. आता ही व्यक्ती जे सांगतील पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती 71,000 कोटीची झाली. त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली. मेहनतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीष भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत. परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्या. लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला 1,500 रुपयाप्रमाणे द्यावे लागतात. किती? 45,000 कोटी. इथं लाडके भाऊ बसले 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर 3 प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाही. येतात का?